उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात 2 महिन्याच्या बाळाला घेऊन त्याचे आई बाबा घरासाठी उपोषणाला बसलेत। त्यांचं घर काही भूमाफियांनी पाडून ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। गेल्या 50 वर्षांपासून जाधव कुटुंब धोबीघाट परिसरातील या घरामध्ये राहत होतं। मात्र परिवार वाढत गेल्यानं त्यांनी हे घर सोडलं आणि ते भाड्याच्या खोलीत राहायला गेले। मात्र हे घर खाली असल्याचं लक्षात येताच काहींनी ते घर त्यांच्या परवानगीशिवाय तोडलं। याची माहिती महेश जाधव यांना मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला याची तक्रार केली। मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। परिणामी आपल्याला न्याय मिळत नसल्यानं महेश जाधव त्यांची पत्नी नैना जाधव हे आपल्या 2 महिन्याच्या बाळाला घेऊन उपोषणाला बसलेत। आम्हाला जोपर्यंत इथून न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणातून हटणार नाही असा पवित्रा या कुटुंबाने घेतलाय। जागा आम्हाला पुरत नाही ना, घर छोटं आहे आमचं, आमची फॅमिली मोठी झाली, आता जागा पुरत नव्हती म्हणून मी भाड्याने गेली। आम्ही भाड्याने राहत होतो, पण सासूबाई माझी इथेच होती, पण आता 5-6 महिन्यापासून ते पण गावाला ये जा करत होते, त्याच्यामुळे इथे लक्ष नाही गेलं त्यांचं। ते काय माहित नाही का घेत नाही, कारण ते मोठे लोक आहेत ना, आम्ही छोटे झालो, त्यांच्याकडे पावर आहे, आमच्याकडे नाहीये। माझं नाव महेश अनिल जाधव, ही माझी आजोबांची जागा। इथं आम्ही 5-6 महिन्यापासून राहत नाही। माझी मम्मी राहते, पण इथं आमची काही लोकांनी, जातीवादी लोकांनी बळजबरीने जागा बळकटण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि पोलीस आमची काही दखल घेत नाही। माझी मुलगी आज 15 दिवस झाले, 2 महिन्याची पोरगी, तिला घेऊन मी आज 15 दिवसापासून मी माझी नाईट ड्युटी करून येऊन दिवसचा पोलीस स्टेशनला चक्कर मारते, पण पोलीस स्टेशन आमची काही दखल घेत नाहीये। उडवाउडीची आम्हाला उत्तरं भेटतात आहे आणि प्रशासन याच्याबद्दल काही दखल घेऊन नाही राहिले। आम्हाला ज्यांनी पाडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जो पण त्यांना अटक होत नाही, कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। मी माझ्या जागेवर बसलेले, मला जोपर्यंत कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। त्यामुळे आता तरी प्रशासन याची गंभीर दखल घेतंय का हे पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।